नमस्कार. मीडिया भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत. मी राज असरोडकर. मताधिकार या विशेष भागामध्ये आज आपण बोलणार आहोत डॉक्टर दीपक पवार यांच्याशी. डॉक्टर दीपक पवार राजकारणाचे अभ्यासक आहेत. मुंबई विद्यापीठामध्ये राज्यशास्त्र विभागाचे ते प्रमुख आहेत आणि गेली 3 वर्ष महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या सोबत त्यांनी मतदारांमध्ये जाणीव जागृतीचं काम ते सतत करत आहेत. लोकशाही समजून घेताना हे पुस्तक त्यांनी संकलित केलेलं आहे, ज्यामध्ये लोकशाही संकल्पनेचा एकंदरीत सगळ्या बाजूंनी त्याचा उहापोह करण्यात आलेला आहे. डॉक्टर दीपक पवार, आपलं स्वागत मीडिया भारत न्यूजमध्ये. लोकसभा निवडणुकीचा सध्या भारतामध्ये काळ आहे आणि जोरजोरात त्याची जी बिगुल आहेत ते वाजलेली आहेत. प्रामुख्याने जो संघर्ष आपल्याला सध्या भारतामधला दिसतोय तो तरी भाजप आणि काँग्रेस असा जरी दिसत असला तरी त्याची दुसऱ्या बाजूने एक जी त्याचं प्रतिकात्मक जे संघर्षाचं रूप आहे ते एनडीए आणि इंडिया आघाडी असं आहे. केंद्रातल्या सत्तेवरती हुकुमशाहीचे आरोप होत आहेत आणि विरोधातली जी मंडळी आहेत त्यांना लोकशाही पुन्हा प्रस्थापित करायची आहे असं त्यांचा प्रचाराचा भाग आहे. तुम्ही काँग्रेस भाजप यांच्यामधला संघर्ष किंवा एनडीए आणि इंडिया यांच्यामधला संघर्ष हा लोकशाही प्रस्थापनेचा संघर्ष आहे असं बघता का? 2024ची जी निवडणूक आहे ती म्हणजे ज्याला काही लोक खरं स्वातंत्र्य म्हणतायत व्हॉट्सअप विद्यापीठाच्या प्रचारामुळे, त्या खऱ्या स्वातंत्र्याच्या नंतरची ही तिसरी निवडणूक आहे. आणि प्रत्यक्षातलं जे स्वातंत्र्य आपल्या पूर्वजांनी फार कष्टाने मिळवलेलं आहे त्या स्वातंत्र्याच्या नंतरची ही जवळपास 75 वर्षांच्या नंतरची निवडणूक आहे. म्हणजे एकीकडे आपण अमृत काळात पण आहोत, एकीकडे ह्या जे काही नवं तथाकथित स्वातंत्र्य आलंय असं म्हणतात त्यातली ही तिसरी निवडणूक आहे. आणि या निवडणुकीमध्ये जर लोकशाहीच्या प्रस्थापनेचा पुनर्स्थापनेचा मुद्दा येत असेल तर गेल्या 10 वर्षांमध्ये कोणत्या प्रकारची लोकशाही आपल्या समाजामध्ये झिरपलेली आहे याचा गांभीर्याने आपण या निमित्ताने विचार केला पाहिजे. थोडंसं आपण जर मागे गेलो आणि घटना समितीमध्ये बाबासाहेबांनी केलेल्या निवेदनांमध्ये जे म्हटलेलं आहे की राजकीय लोकशाहीचा ढांचा समाजामध्ये निर्माण करणं फारसं कठीण नाही, पण सामाजिक आणि आर्थिक लोकशाही निर्माण करणं हे अतिशय किचकट काम आहे आणि लोकशाहीला जीवन प्रणाली बनवणं हे त्याहीपेक्षा बिकट काम आहे. आणि ते जर झालं नाही तर हा लोकशाहीचा घटनेचा संविधानाचा जो काही सगळा ढांचा आहे ते लोक उधळून टाकतील अशा प्रकारची जी भीती बाबासाहेबांनी व्यक्त केली होती त्या भीतीच्या पलीकडे जाणारी एक भीती जी गेल्या 10 वर्षामध्ये गेल्या 5-25 वर्षांच्या मध्ये आपल्याला समाजात दिसते ती म्हणजे निवडणुका होत राहतील. निवडणुकांमध्ये एखाद्या पक्षासाठी एखाद्या आघाडीसाठी मतं मागण्याच्या ऐवजी एका माणसासाठी मतं मागितली जातील. तो माणूस म्हणजेच या देशाचा तारणहार आहे, मसीहा आहे, हे जग तोच वाचवू शकणार आहे, या देशाचं भवितव्य त्याच्या एकट्याच्याच हातात आहे. अशा प्रकारचं चित्र निर्माण होऊन मतपेटीच्या मदतीने निर्माण होणारी हुकुमशाही या देशात प्रस्थापित होऊ शकेल का, या प्रकारची एक भीती भारतीय जनमानसामध्ये अनेक ठिकाणी दिसते. आणि मला असं वाटतं की इंडिया आघाडी आणि एनडीए किंवा काँग्रेस आणि भाजप यांच्यातल्या राजकीय सत्ता संघर्षाच्या पलीकडची लढाई जर कुठली असेल तर ती ही आहे. सर्वसामान्य भारतीय माणसाला आज 2024 मध्ये इथल्या लोकशाहीच्या आभाळामध्ये काही एका विशिष्ट प्रमाणे त्यांना काहीतरी एखादं सावट आल्यासारखं दिसतं. ते जे सावट आहे ते 2029 मध्ये राहील का, 2034 मध्ये राहील का, आणि मग आपण केवळ निवडणुका घेणारी यंत्रणा आणि त्यातनं आपला देश रशियासारखा होईल का, आपला देश चीनसारखा होईल का, आणि आपल्या देशामधलं जे स्वातंत्र्याचं महत्त्वाचं मूल्य आहे ते हळूहळू संपून जाईल का, विरून जाईल का, ही जी भीती आहे ही मला असं वाटतं ही दृश्य भीती, छुपी उघड भीती ही या लोकसभेच्या निवडणुकीच्या केंद्रस्थानी आहे असं मला वाटतं. परंतु डॉक्टर आंबेडकरांनी स्वतः संविधान सभेतल्या जे त्यांचं समारोपाचं भाषण आहे त्यामध्ये सुद्धा जवळजवळ आता त्याला त्या भाषणाला 75 वर्ष होऊन गेलेली आहेत. त्या भाषणात सुद्धा त्यांनी ही भीती व्यक्त केलेली होती की ह्या देशामध्ये काय झालं तर हुकुमशाही येईल. आणि त्यांनी असंही तिथे नमूद केलेलं आहे की ती दिसायला लोकशाही असेल परंतु प्रत्यक्षात ती हुकुमशाही असेल. 75 वर्षांपूर्वी जेव्हा आंबेडकरांच्या बाजूला आजूबाजूला नेहरू, लोहिया अशी सगळी दिग्गज त्या काळातली माणसं होती, काय असं आंबेडकरांच्या डोळ्यासमोर दिसत होतं की त्यांना ही भीती स्वातंत्र्याच्या 3-1 वर्षानंतरच
ती वाटावी. म्हणजे ज्या काळामध्ये बाबासाहेब होते त्या काळामध्ये सुद्धा व्यक्तिपूजा नव्हती अशी नाही. म्हणजे नेहरूंच्या बद्दलची व्यक्तिपूजा होती, गांधींच्या बद्दलची व्यक्तिपूजा होती. किंबहुना नेहरूंनी सत्तेत आल्यानंतर काही वर्षांनी स्वतःवर टीका करणारा लेखही लिहिलेला आहे. स्वतःवर टीका करून मी जर हुकुमशाहीच्या अंगाने वळलो किंवा माझ्या व्यक्तिमत्वात अशा प्रकारचा बदल झाला तर काय करावं, अशा प्रकारचं निवेदन नेहरूंनी केलं. हा त्यांच्या असं नेहरूंनी स्वतः म्हटलं. हा एकीकडे त्यांच्या प्रगल्भतेचा पुरावा आहेच, पण दुसरीकडे बाबासाहेबांचं दृष्टिकोन त्याच्यामधलं असं आहे की लोकशाही संरचना आपण स्वीकारली, ब्रिटनकडनं काही घेतलं, अमेरिकेकडनं काही घेतलं, तरी या समाजाची मूस काय आहे, या समाजाचा मूळ आत्मा काय आहे, आणि या समाजाचा मूळ आत्मा जर सरंजामी असेल, या समाजाचा मूळ आत्मा जर जातवर्ण वर्चस्ववादी असेल, तर हा वरचा ढाचा कधीही कोसळून पडू शकेल, अशा प्रकारची भीती बाबासाहेबांना असणं खूप स्वाभाविक होतं. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. नीरजा चौधरी ह्या ज्येष्ठ पत्रकार आहेत. त्यांनी हाऊ प्राईम मिनिस्टर्स डिसाईड नावाचं एक पुस्तक लिहिलंय. त्यामध्ये त्यांनी इंदिरा गांधींपासून अटल बिहारी वाजपेयी आणि मनमोहन सिंगांपर्यंत ज्यांनी 5-5 वर्षाच्या टर्म पूर्ण केल्या अशा महत्वाच्या पंतप्रधानांचा त्यांनी आढावा घेतलाय, त्यांच्या निर्णय प्रक्रियेचा. आणि त्यामध्ये त्यांनी इंदिरा गांधींच्या आणीबाणीचा निर्णय घेणं आणि आणीबाणी उठवण्याचा निर्णय घेणं या 2 निर्णयांचा त्यांनी तपशीलवार विचार केलेला आहे. आणीबाणीचा निर्णय घेतल्यानंतरचा जो मधला 1.5 वर्षाचा काळ आहे, त्या काळामध्ये घटना दुरुस्ती करणं, आता आपण संसदीय लोकशाहीकडनं अध्यक्षीय लोकशाही पद्धतीकडे गेलं पाहिजे, संसदेचा कालावधी वाढवला पाहिजे. आणि त्या काळामधल्या बन्सीलालच्या तोंडचं, बन्सीलाल हा संजय गांधींचा चेला, त्याच्या तोंडचं असं वाक्य आहे की बहन को पूरी जिंदगी हम प्रधानमंत्री बना के रखेंगे. म्हणजे निवडणुकाही भानगडच नको, म्हणजे निवडणुकाही भानगडच नको किंवा निवडणुकाही भानगडच नको हा विचार भारताला नवीन नाहीये, तत्वतः नवीन नाहीये. तो अंमलात आणण्याचं धाडस आपल्याकडे सुदैवाने आपल्या दक्षिण आशियामध्ये फक्त आपल्या देशात लोकांनी दाखवलं नाही. ते पाकिस्तानात दाखवलंय, ते बांगलादेशात दाखवलंय, ते श्रीलंकेत दाखवलंय, पण भारतामध्ये दाखवलं नाही. आणि त्या निर्णयाच्या बद्दल नीरजा चौधरी असं म्हणतात की आणीबाणी का उठवली बाईंनी, तर कदाचित त्यांना असं वाटलं की आपल्या हयातीत हा जो मुलगा आपण उभा केला राजकारणामध्ये, तो आपला पूर्ण हयातीचा कालावधी तरी पूर्ण करू देईल की नाही, का आत्ताच त्याच्या महत्वाकांक्षा प्रचंड प्रबळ होतील. म्हणजे आणि हे आशिष नंदींनी पण खूप आधी संजय गांधीच्या पोटात किंवा संजय गांधीच्या राजकीय संस्कृतीच्या पोटामध्ये जी एक प्रकारची हुकुमशाही निर्माण झाली त्याच्याबद्दल खूप तपशिलात लिहिलेलं आहे. हे मला असं वाटतं की या निमित्ताने पाहिलं पाहिजे की आज जी मंडळी सत्तेमध्ये आहेत त्यांची भाषा काय आहे, की त्यांची भाषा अत्यंतिक अलंकारिक आहे, त्यांची भाषा अत्यंतिक धार्मिक आहे. म्हणजे ते स्वतःच्या राज्यालाही रामराज्य असं म्हणतात, पण तो राम वनवासात गेल्यानंतर म्हणजे कुणीतरी मागणी केली, कुणीतरी वचन मागितलं म्हणून राज्य व्यवस्थेचा त्याग करणार आहे. इथे तर पंतप्रधानांनी म्हणजे तत्कालीन पंतप्रधानांनी तुम्ही राजधर्म पाळा असं सांगितल्यावर सुद्धा किमान तत्वापोटी, किमान प्रोसेस म्हणून, तर एखादी प्रक्रिया म्हणून 1 दिवसासाठी दंगलीनंतर आपलं मुख्यमंत्री पद सुद्धा ज्या मंडळीने सोडलेलं नाही, राजीनामा दिलेला नाही, त्या सगळ्या मंडळींच्या दृष्टीनं सत्तेला चिकटून राहणं हे लोकशाहीचं व्यवच्छेदक लक्षण आहे. ज्या क्षणी ते सत्तेतनं बाहेर पडतात त्या क्षणी त्यांच्या दृष्टीनं लोकशाही धोक्यात येते. परंतु ही मंडळी सगळी जी आता केंद्रामध्ये सत्तेमध्ये आहेत आणि एकूण देशावरती कब्जा करू बघतायत, तर ते लोकांना, इथल्या मोठ्या लोकसंख्येला जे सांगता आहेत की या देशामध्ये आपला हिंदू धर्मीय माणूस जो आहे तर हा दुर्लक्षित होता, त्याला दुय्यमत्व, बहुसंख्य असताना सुद्धा त्याला दुय्यमत्व मध्ये राहावं लागतंय. आणि आता खऱ्या अर्थाने आत्ताची जी सत्ता आहे ती खऱ्या अर्थाने हिंदूंची सत्ता आलेली आहे. आणि ह्याच्या पुढच्या काळात जर आपली सत्ता जर टिकून राहिली तर आपण हिंदू राष्ट्राच्या दिशेने जाणार आहोत. तुम्ही ह्याच्याकडे देशाच्या दृष्टीने हितकारक अहितकारक कसं बघता त्याच्याकडे? आपण स्वातंत्र्यानंतर आपण धर्मनिरपेक्षता स्वीकारली, आपण धर्म नावाच्या व्यवस्थेचं खाजगीकरण केलं. म्हणजे धर्म हा ज्याच्या त्याच्या घरामध्ये राहावा अशी आपण व्यवस्था केली. मग तुम्ही जिनांचं जर उदाहरण पाहिलं तर त्यांनी सगळी त्यांच्या आयुष्यातली शेवटची 10-12 वर्ष धर्माच्या आधारावरचं राष्ट्र उभं करण्यामध्ये घालवली. एकदा ते राष्ट्र मिळाल्यानंतर, पाकिस्तान तयार झाल्यानंतर, पाकिस्तान ह्या राष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर त्यांचं जे पहिलं भाषण आहे त्या भाषणामध्ये त्यांनी असं म्हटलंय की या भूमीमध्ये राहणारा प्रत्येक धर्माचा माणूस आमचा आहे. अच्छा. मग गांधी काय वेगळं म्हणत होते?
आणि त्यांचं ते जे भाषण आहे ते त्यांच्या आयुष्याच्या अगदी विकल अवस्थेतलं आहे आणि ते भाषण पाकिस्तानच्या यंत्रणेनं पुरेसं लोकांच्यापर्यंत त्या काळामध्ये नव्हतं येऊ दिलेलं. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की ज्यांना धर्माच्या आधारावरचं राष्ट्र उभं करावं असं वाटलं त्यांनाही ते राष्ट्र मिळाल्यानंतर आत आलेला प्रत्येक माणूस हा आपला मानला पाहिजे अशा प्रकारची भूमिका घ्यावी लागली. भारतानं तर ती भूमिका सुरुवातीपासून घेतलेली आहे. आणि आपल्याकडे काँग्रेसवर सातत्यानं हा आरोप झालाय की त्यांनी मुसलमानांचं लांगुल चालन केलंय. आता सोनिया गांधी आल्यानंतर त्या पोपच्याच एजंट आहेत, त्या रोमन कॅथोलिक चर्चच्या एजंट आहेत, याही प्रकारचे आरोप त्यांच्यावर झालेले आहेत. काँग्रेसचं जे लांगुल चालनाचं धोरण आहे त्याने सर्वात जास्त जर कोणाचं नुकसान झालं असेल तर ते मुसलमानांचं आहे. म्हणजे मुसलमानांमधला जो मौलवींचा वर्ग आहे त्याचं तुष्टीकरण झालं, पण मुसलमानांमधली तरुण मुलं, मुसलमानांमधली म्हातारी माणसं, मुसलमानांमधल्या विवाहित, घटस्फोटित, परित्यक्ता स्त्रिया यांच्यापर्यंत नाही पोचता आलं. आणि त्यातनं हिंदूंच्या मधला एक प्रकारचा फोबिया, एक प्रकारचा भयगंड असा तयार झाला की हे जे आहेत ना हे संख्येनं वाढले की एक दिवशी आमच्या देशावर राज्य करणार आहे. म्हणजे अगदी शिकली सवरलेली माणसं अशी म्हणतात की ते काय गजवाई हिंद होणार आहे का? 2047 साली या देशामध्ये मुसलमानांची बहुसंख्या होऊन त्यांचाच पंतप्रधान होणार आहे का? हे सगळं व्हॉट्सअप विद्यापीठाचं योगदान आहे. म्हणजे मुसलमानांमध्ये 4 बायका होतात, 25 मुलं असतात प्रत्येकाला. हे तुम्ही स्टॅटिस्टिकली आणि तुम्ही जनगणनेच्या आधारे लोकांच्या माणसांच्या मोजमापाच्या आधारे जर तुम्ही पाहिलं तर हिंदूंमध्ये 2 लग्न करणारी, अधिक लग्न करणारी खूप मोठ्या प्रमाणात प्रजा आहे. पण द्विभार्या प्रतिबंधक कायद्यामुळे त्याच्याबद्दलची माहिती फार मोठ्या प्रमाणात लोकांच्या पुढे येत नाही. आता हे जे लोकांना वाटतंय की हिंदू धोक्यात होता आणि मग हिंदूंचं रामराज्य स्थापन होतंय, रामाचं मंदिर झालंय, आणि रामाच्या मंदिराशी लोक थांबत नाहीयेत. रामाचं मंदिर 500 वर्षांनी झालं, मग त्याच्या पुढच्या निवडणुकीसाठी तुम्हाला कृष्ण लागणार आहे, त्याच्या पुढच्या निवडणुकीसारखी आणखी कोणीतरी लागणार आहे. ज्या देशामध्ये बहुसंख्य समाज हा माथे फिरू होतो, ज्या देशामध्ये बहुसंख्य समाज हा मूलतत्ववादी होतो, तो समाज विखंडित होण्याची प्रक्रिया गतिमान होते. तुम्ही पाकिस्तानमध्ये आपण हे पाहतो आहोत की पाकिस्ताननं ज्या प्रकारचं इस्लामिक स्टेट किंवा धर्माधिष्ठित राज्य निर्माण केलं त्यातनं आज अक्षरशः रस्त्यावर येण्याची वेळ पाकिस्तानात आली. आज आता त्या क्षेपणास्त्रांचं ते काय करणार आहेत? सर्वसामान्य जो पाकिस्तानी मुलगा मुलगी जे आहेत त्यांच्या जगण्याचे प्रश्न ना तिथले सुटले, ना तालिबान्यांच्या ताब्यात असलेल्या अफगाणिस्तानचे सुटले, ना एकेकाळी लिबरल उदारमतवादी विचारसरणी असलेले इराणमधले हे प्रश्न सुटलेले आहेत. त्यामुळे हिंदूंच्या बद्दल आग्रह बाळगणाऱ्या मंडळींनी हे पाहिलं पाहिजे की आपल्याला आपल्या देशाचं रूपांतर हिंदूंच्या पाकिस्तानात करायचं आहे का? जर आपल्याला हिंदूंचा पाकिस्तान करायचा असेल तर मग आपण व्हॉट्सअप विद्यापीठाच्या परविधरांकडनं सगळे फेक फॉरवर्ड्स करत राहू शकतो. पण या देशामधला मुसलमान, या देशामधला ख्रिश्चन, या देशामधला बौद्ध हे सगळे या देशाचे घटक आहेत. आणि हा जो देश आहे हा बहुभाषिक, बहुसांस्कृतिक आहे. आता आपण ज्यांना राज्य म्हणतोय, महाराष्ट्र असेल, गुजरात असेल, तमिळनाडू असेल, या सगळ्या राज्यांची लोकसंख्या युरोपातल्या एखाद्या देशापेक्षा मोठी आहे. अशा देशामध्ये तुम्ही एक भाषा, एक धर्म, एक संस्कृती असं जर वर्ण रेटायला लागलात तर लोक शक्य आहे तोपर्यंत सहन करतील. जेव्हा शक्य नसेल त्यांना तेव्हा हा देश फुटू शकेल. आणि ते जर तुम्हाला फुटायला नको असेल तर या देशामध्ये विविधतेचा सन्मान करणं आणि विविधतेला अवकाश निर्माण करून देणं याला पर्याय नाहीये. परंतु एका बाजूला आपण काँग्रेसवरती मुस्लिमांच्या तुष्टीकरणाचा आरोप सुद्धा करतो, तो होत आलेला आहे कायम. परंतु 1947ला देश स्वतंत्र झाल्यानंतर आणि 1950 पासून आपला प्रजासत्ताक कारभार सुरू झाल्यानंतर सुद्धा अगदी 84-87 पर्यंत भारतीय जनता पार्टी या हिंदुत्ववादी पक्षाचे बहुसंख्य हिंदू असलेल्या देशामध्ये फक्त 2 वगैरे खासदार होते. 1925ला RSS स्थापन झाली हिंदू राष्ट्राच्या निर्मितीसाठी आणि 100 वर्ष त्यांना वाट बघावी लागली. गेल्या 10-15 वर्षामध्ये असं काय घडलं की ही जी प्रक्रिया आहे जी इतक्यापर्यंत 84, 87, 90 पर्यंत त्याचा मागमूसही कुठे नव्हता, तर असं काय घडलं गेल्या 10-15 वर्षात की ही इतकी वेगवान प्रक्रिया त्याला म्हणजे वेग आला? या एक मला असं दिसतं की आपल्याला जे वरचे प्रवाह किंवा वरची जी परिस्थिती शांत दिसते तशी भूगर्भातले जे काही प्रवाह आहेत ना त्याच्याबद्दल आपण थोडं अधिक सजगतेनं पाहिलं पाहिजे. की भाजपचे 2च खासदार होते, पण ते 2 का होते? कारण 1984ला जेव्हा
इंदिरा गांधींची हत्या झाली तेव्हा सगळा जो हिंदू मतदार आहे, ही जी हिंदू वोट बँक आहे, ती एक जात सगळी काँग्रेसकडे गेलेली आहे. म्हणजे मी मगाशी तुमच्या समोर ज्या पुस्तकाचा उल्लेख केला त्याच्यामध्ये अरुण नेहरूंचं वाक्य आहे. राजीव गांधींना शहाबानो आणि त्या खटल्याच्या बद्दलची चर्चा करत असताना आपण सत्तेवर कसे आलोय, आपण हिंदूंच्या मतावर सत्तेवर आलेलो आहोत. म्हणजे काँग्रेसला, म्हणजे राजीव गांधींना त्यांच्या पहिल्या टर्ममध्ये, इंदिराजींना त्यांच्या शेवटच्या टर्ममध्ये आपला हिंदू चेहरा सुरुवातीला का होईना दाखवणं गरजेचं वाटत होतं. आणि त्या काळामध्ये तुम्ही बघाल की RSS ला स्वतःचा पक्ष जरी असला, म्हणजे बीजेपी हा जरी त्यांचा तेव्हाचा पक्ष होता, हिंदू महासभा होता, जनसंघ होता, आणि अगदी सुरुवातीला वाजपेयींच्या अध्यक्षतेखालचा बीजेपी होता. भाजपचं सुरुवातीचं जे काही आयडिओलॉजी आहे, त्यांची विचारसरणी ती समाजवादाची आहे, गांधीयन सोशलिझमची आहे. आता ही जी विचारसरणी आहे ही आयडिओलॉजी गांधीयन समाजवादाची आहे की त्याने तो चेहरा नाही, त्यांना सुरुवातीला त्यांच्या घटनेमध्ये आजही गांधीवादी समाजवादाचा, पण त्यांच्या डोक्यामध्ये जे आहे, म्हणजे मला एक असं दिसतं की संघ हा एका पातळीवर ऑक्टोपस सारखा आहे. तो तुम्हाला कळत नाही. म्हणजे तुम्ही त्याच्या एका अंगाकडे लक्ष देता, तुम्हाला दुसरी बाजू नाही समजत. म्हणजे संघाने 100 वर्ष, जवळपास 95-100 वर्ष लोकांचं संघटन करत आणलं. आणि जेव्हा स्वातंत्र्याचा लढा चालू होता त्यावेळेला हेडगेवारांनाही अनेक संघ स्वयंसेवकांनी विचारले की आम्ही काय करायला पाहिजे. तर व्यक्तिगत पातळीवर तुम्ही सहभागी होऊ शकता पण संघ सहभागी होणार नाही. याचं त्यांनी दिलेलं उदात्त स्पष्टीकरण काय आहे की आमचं काम फक्त स्वातंत्र्य मिळवणं नाही, तर आमचं काम व्यापक हिंदू संघटन उभं करणं हे आहे. म्हणजे मला असं दिसतं की संघ हा हिंदू महासभेपासून, जनसंघापासून ते भाजपपर्यंत नेहमी आपल्या राजकीय वाहनाच्या शोधात आहे. आणि ते जे राजकीय वाहन आहे ना, ते त्याला चांगलं राजकीय वाहन अडवाणींनी उपलब्ध करून दिलं. म्हणजे ते 2चे जे 85 झालेत 1984 ते 1989च्या काळामध्ये, याचं साधं कारण आहे की ओबीसी जातींमधली माणसं सगळी मंडलच्या मागे गेली, उर्वरित सगळा सवर्ण हा कमंडलच्या मागे गेलेला आहे. म्हणजे त्यांचा जो उत्कर्ष आहे तो उत्कर्ष हा त्यांच्या संघटनात्मक ताकदीपेक्षा सुद्धा आधी लोक काँग्रेसला कंटाळले, मग ओबीसींच्या वर्चस्वाला कंटाळले, आणि मग हिंदू कन्सॉलिडेशन व्हायला लागलं. अशा पद्धतीचं भाजपचं 89चं, त्यानंतर 96 साली जे ते आधी 13 दिवस, मग 13 महिने, मग 5 वर्ष असं सत्तेत आले. तर हे करताना मला असं दिसतं की भाजपने एक कायम लोकांच्या मनात ठसवण्याचा प्रयत्न केला की आमचे हे गंभीर मुद्दे आहेत. म्हणजे राम जन्मभूमी, कलम 376, हे सगळं आहे, पण आता काय आमची पंचायत आहे, आम्ही अलायन्समध्ये आहोत, आघाडीत आहोत, तर हे जरा आम्ही थंड्या बस्त्यामध्ये ठेवून देतो. आणि आमचा एक, आणि लोकांना ते लोक कन्व्हिन्स झाले. आणि एक तुमच्या लक्षात येईल, म्हणजे इथे तुम्हाला असं जाणवेल की महाराष्ट्रामध्ये जसं संघाच्या मंडळींनी स्वतःची साहित्य संमेलनं भरवायला सुरुवात केली 25 वर्षापासून, समरस्तेची संमेलनं, प्रतिभा संगमची संमेलनं, आणि ह्यातनं मुख्य संमेलनाच्या व्यासपीठांवर जे फार खुश नव्हते किंवा ज्यांना ऍक्सेस नव्हता, ज्यांना एक्सपोजर नव्हतं, अशा सगळ्या असंतुष्टांची त्यांनी मोळी बांधून त्यांना तिकडे उभं केलं. आता त्या सगळ्यांना लेजिटिमसी प्राप्त करून दिलेली आहे त्यांनी. हे जसं त्यांनी सांस्कृतिक पातळीवर केलं, सामाजिक पातळीवर केलं, तसंच त्यांनी राजकीय पातळीवर वाजपेयी हा त्यांचा सर्वांना ऍक्सेप्टेबल चेहरा आहे. म्हणजे मशीद पाडायला अडवाणी आणि सरकार चालवायला वाजपेयी, अशा प्रकारचं अंडरस्टँडिंग त्यांच्यात होतं. म्हणजे भाजपच्या राजकीय परिपक्वतेला आपण दाद यासाठी दिली पाहिजे की त्यांच्याकडे प्रत्येक सिच्युएशनसाठी त्यांचा उमेदवार उपलब्ध होता, त्यांचा चेहरा उपलब्ध होता. आणि 2011 साली अण्णा हजारे आणि मंडळीने जे आंदोलन सुरू केलं, तर म्हणजे अण्णा हजारे हे इनोसंट आहेत असं मला अजिबात वाटत नाही. अण्णा हजारे हे मला लबाडच वाटतात. आणि अण्णा हजारेंनी ते जे काही आंदोलन उभं केलं त्याच्यामध्ये म्हणजे आता 2G घोटाळा किंवा कोळसा खाणीतला जो घोटाळा आहे, त्या 2Gचा घोटाळा हा स्पेक्युलेटिव्ह घोटाळा आहे. म्हणजे अशा प्रकारे जर वितरण झालं असतं त्या 2G स्पेक्ट्रमचं, तर एवढे पैसे मिळाले असते. पण म्हणजे मिळाले होते आणि ते काँग्रेसच्या मंडळींनी खाल्ले अशी परिस्थिती नाही. इलेक्टोरल बॉन्डचा ह्याच्या एक्झॅक्ट उलट आहे. इलेक्टोरल बॉन्डचा पक्षांना, कोणत्या पक्षाला कोणी कोणत्या बॉन्डने किती पैसे दिलेले आहेत ह्याचा पुरावाच आहे. म्हणजे तो स्पेक्युलेटिव्ह घोटाळा 4 वर्षे आपल्या लोकांनी चघळला. म्हणजे अण्णा हजारे तिथे आले, किरण बेदी तिथे आल्या, आता तुरुंगात असलेले केजरीवाल तिथे आले, आता म्हणजे राजकीय दृष्ट्या विस्थापित झालेले योगेंद्र यादव तिथे आले. ही सगळी जी मंडळी आहे, हा सगळीच मंडळी, ह्या सगळ्या मंडळींचं तुम्ही जर पाहिलं तर ह्या सगळ्यांच्या खांद्यावर बीजेपी उभी राहिली.
पण ती उभी राहिल्यानंतर जेव्हा त्यांना असं दिसायला लागलं की सत्ता जवळ येते आहे, सत्ता जवळ आल्यानंतर मात्र त्यांनी त्यांचा जो हुकमी पत्ता आहे म्हणजे नरेंद्र मोदी, की जो दंगल घडल्यानंतर सुद्धा शांत राहू शकतो, एखादं राज्य उद्ध्वस्त होताना पण त्यांच्यावर फारसं असं म्हणूही शकतो की आपल्या गाडीखाली कुत्र्याचं पिल्लू आल्यानंतर जसं आपल्याला दुःख होतं तसं मला झालेलं आहे, ते सुचकही आणि त्याचंही पुन्हा त्या एका विशिष्ट वर्तुळामध्ये कौतुक होऊ शकतं की अशा प्रकारचं विधान करणं हे केवढं मास्टर स्ट्रोक आहे. काही लोक सुखावतात. तर मला हा एक भाग, आणि दुसरं मला असं वाटतं की 91 साली आपण अर्थव्यवस्था खुली केल्यानंतर जो सगळा भारतात परदेशामध्ये खाजगीकरणातला IT उद्योगांचा आणि असा एक मोठा मध्यम आणि उच्च मध्यम वर्ग तयार झाला, या सगळ्यांकडे प्रचंड पैसा आला, त्यांच्याकडे सुबत्ता आली, शहरीकरण झालं, घरं मोठी झाली, लोकांच्या जगण्याची आकांक्षा वाढल्या, ॲस्पिरेशनल समाज निर्माण झाला. पण या सगळ्यांची विचार करण्याची जी प्रवृत्ती किंवा प्रकृती आहे ती अत्यंत मागास आणि अत्यंत कॉन्झर्वेटिव्ह स्वरूपाची आहे. अशा सगळ्या सुबत्ता असलेल्या समाजामध्ये म्हणजे ज्यांच्या राहण्याच्या परिसरामध्ये 5-5, 10-10 किलोमीटरमध्ये मुसलमान नाहीतच, पण तरी त्यांना असं वाटतं की उद्या दंगल झाली तर मुसलमान आपल्या मुलीबाळींना काही जिवंत ठेवणार नाही. तर ही जी स्ट्रक्चर्ड भीती आहे, ही जी कल्टिवेटेड भीती आहे, या कल्टिवेटेड भीतीचे नायक जे समाजातले उच्चवर्णीय उच्चवर्गीय आहेत आणि त्यांचे फूट सोल्जर जे बहुजन समाजातले आहेत. म्हणजे इथे मला असं वाटतं की आपल्या सगळ्या पुरोगामी चळवळी, आंबेडकरवादी चळवळी यांनी हे पाहायला पाहिजे की बाबासाहेबांच्या बरोबर बौद्ध समाज आला, पण बौद्धेतर दलित जो महाराष्ट्रातला आहे तो का बरं बीजेपीच्या आणि संघाच्या मागे गेला? आज म्हणजे मोठ्या प्रमाणात बौद्धेतर दलित हा संघाच्या सांस्कृतिक शाखांमध्ये, संघाच्या सामाजिक शाखांमध्ये, समरसता मंचामध्ये किंवा भटक्या विमुक्तांमध्ये काम करणाऱ्या संघटनांमध्ये आहे. हा जो बदल घडलेला आहे या सगळ्या काळामध्ये, यात मला दिसतं की राजकीय सत्ता पूर्ण ताकदीनं हातात आली की आपल्याला हवं ते करता येऊ शकतं. या प्रकारचा एक त्यांनी तोच तुम्हाला प्रश्न विचारायचा होता की मगाशी मंडल आणि कमंडल असं आपण बायफर्केशन केलं मतांचं, आणि ओबीसी हा मंडलच्या मागे गेला आणि बाकीचा वर्ग इकडे आला. ओबीसींना जर याची जाणीव आहे की संघ किंवा भाजपा यांचा जो पुढचा जो सगळा अजेंडा आहे तो पुन्हा वर्चस्ववादाचा सगळा अजेंडा आहे, हे सगळं माहीत असताना सुद्धा आत्ताचा जो भाजपाचा प्रमुख मतदार जो धरला जातो तो ओबीसी धरला जातो, हा बदल कशामुळे झाला? एक मला असं दिसतं की ज्याला एम एन श्रीनिवासने संस्कृतीकरणाची प्रक्रिया असं म्हटलेलं आहे, की अगदी म्हणजे तुलनेनं तळातल्या ज्या जाती आहेत त्या ब्राह्मणांकडे ॲस्पिरेशन म्हणून पाहतात. म्हणजे त्यांची नावं, त्यांच्या जगण्याच्या पद्धती, त्यांच्या म्हणजे अगदी वाढदिवस साजऱ्या करण्यापासूनच्या ते लग्न साजऱ्या करण्यापर्यंतच्या पद्धती, या सगळ्या पद्धतींचं म्हटलं तर उघड, म्हटलं तर अंधानुकरण असं घडताना तुम्हाला दिसतं. तर ओबीसी हे समाजातल्या सवर्ण वर्गाकडे, समाजातल्या लब्ध प्रतिष्ठितांकडे एक ॲस्पिरेशनल समाज म्हणून आणि आपण त्याचे पार्टनर आहोत या पद्धतीने पाहताना दिसतोय. म्हणजे तसं जर नसतं तर तुम्ही बघा की म्हणजे धनगरांपासून, वंजाऱ्यांपासून, माळ्यांपर्यंत सगळ्या समाजामधले लोक हे आज आपल्याकडे जी महाराष्ट्रात नवपेशवाई गेल्या 5 वर्षांमध्ये आहे त्या नव्या पेशवाईचे फूट सोल्जर म्हणून यांनी का काम केलं असतं? म्हणजे देवेंद्र फडणवीसांची पाठराखण करणारा एकही ब्राह्मण तुम्हाला दिसत नाही, पण देवेंद्र फडणवीसांची पाठराखण करणारे कोण आहेत? चित्रा वाघ, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, गोपीचंद पडळकर, मुनगंटीवार. हे सगळे जे लोक आहेत, हे सगळे लोक काय आहेत तर या प्रकारचं एक नॅरेटिव्ह त्यांनी उभं केलंय की आम्ही सगळे मिळून एक प्रकारचं कॉम्प्रेहेन्सिव्ह, समग्र अशा प्रकारची एक टीम आहोत आणि त्यामुळे आमच्या सगळ्यांचे इंटरेस्ट सारखेच आहेत. ज्याला ज्याला आपण खरोखर फॉलोअर्स आहेत की ह्या प्रत्येकाचे स्वार्थ बघून स्वार्थ प्लेस केले गेलेले. तर स्वार्थ तुम्ही बघा, आता स्वार्थ आहेतच. तुम्ही साधं भुजबळ हे एक टेम्पलेट म्हणून जर तुम्ही विचार केला तर 14 ते 19 ह्या काळामध्ये भुजबळ बराच काळ जेलमध्येच होते. आणि त्या काळामध्ये अनेक लोकांनी असं म्हटलं की दादांना वाचवण्यासाठी पवार साहेबांनी भुजबळांचा बळी दिलेला आहे. म्हणजे जे आपल्याकडे कुजबूज कॅम्पेन होते, त्यांनी असं म्हटलं की दादा मराठा साहेबांचा पुतण्या म्हणून साहेबांनी एका माळ्याचा बळी दिलेला आहे. त्या काळामध्ये सुद्धा भुजबळ असं म्हणाले होते की साहेबांनी माझ्यासाठी खूप प्रयत्न केले आणि पवार साहेबांनी पण जिथे कुठे सांगणं शक्य होतं तिथे सांगितलं. सरकार झालं,
भुजबळ मंत्री झाले आणि भुजबळांचं मंत्रीपद अत्यंत टुकारच होतं. म्हणजे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री, म्हणजे ते मंत्री खातं म्हणून वाईट नाहीये. भुजबळांचा जो इंटरेस्ट आहे, त्यांचं जे मिरवणं आहे, त्या मिरवण्याला अनुकूल मंत्रालय नाहीये. आता त्यांनी बंड केलं, बंड करून त्या दादांच्या बरोबर गेले, पुन्हा मंत्रालय तेच आहे. म्हणजे असा काही त्यांचा फडणवीसांच्या बरोबर जाऊन, दादांच्या बरोबर जाऊन राजकीय उत्कर्ष झालेला नाही. मग बदल काय घडलाय तर ईडीची भीती, तुरुंगवासाची भीती आणि बाकीच्या सगळ्या भुजबळांच्या पॅलेस पासूनच्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी कार्पेट खाली टाकणं, हे घडल्याशिवाय भुजबळांसारखा एवढा सीझन्ड पॉलिटिशियन हा कसा काय यांच्या बरोबर जाईल मला तुम्ही सांगा. आणि आता तुम्ही गेल्या 2 आठवड्यातली चर्चा बघितलीत तर नाशिकमध्ये शिंद्यांच्या पक्षाचा उमेदवार डावलून तिकीट कोणाला द्यायचंय तर भुजबळांना द्यायचंय. आणि त्याचा आग्रह कोण धरतंय तर भाजप धरतंय. म्हणजे भाजपच्या दृष्टीने पैशांपलीकडे, व्यवहारापलीकडे आणि एक एक जागा हुडकून निवडून आणण्यापलीकडे म्हणजे त्यांचा संपूर्ण दृष्टिकोन हा अमॉरल आहे. म्हणजे इमॉरल नाहीये. जसं मॅकिवली म्हणतो, चाणक्य म्हणतो तसं अमॉरल आहे, न नैतिक आहे. जे उपयोगी आहे, सत्ता मिळवायला परवा भुजबळांचा त्रास होत होता का, मग पाडा भुजबळांना. सत्ता मिळवण्यासाठी आज भुजबळांचा उपयोग आहे का घ्यायचं तर ते भुजबळांना घेतील. आणि हे जे आहे हे मला असं वाटतं की या प्रकारचं नेटवर्किंग करण्यासाठी जी लवचिकता लागते ती भाजपकडे कमालीची आहे. ज्याला आपण स्पष्ट विचारतो, लवचिकता आहे की निर्लज्जता आहे? म्हणजे आता हा कोडगेपणाच आहे. हा कोडगेपणा आहे, निर्लज्जपणा आहे. आणि हे करण्यापासून म्हणजे ज्याला तुम्ही प्रॅग्मॅटिक, व्यवहार चतुर राजकारण आपण म्हणतो, हे करण्यासाठी लागणारी जी काही क्षमता आहे ती कदाचित भाजपच्या विरोधकांमध्ये, शरद पवारांच्या पक्षात किंवा गटात सर्वाधिक आहे. त्या प्रकारची लवचिकता. काँग्रेस हा इतका सुस्त पक्ष आहे की म्हणजे त्यांची माणसं पक्ष सोडायला पण फार वेळ घेत आहेत. म्हणजे जसे राष्ट्रवादीचे लोक सोडून गेले, शिवसेनेचे लोक गुवाहाटीला पळून गेले, म्हणजे किमान त्यांनी काहीतरी प्रोएक्टिव्हनेस पळून जाण्यात तरी दाखवला. काँग्रेसचे लोक, म्हणजे तुम्ही अशोक चव्हाण हे जर एक उदाहरण पाहिलं तर इतके गचाळ लोक आहेत हे की ज्यांना पक्ष सोडण्यासाठी सुद्धा सर्व ठिकाणी नीट झालंय की नाही, आपले आता कुठे काही फटी राहिल्यात का, हे सगळं बघून म्हणजे आज ते इंडिया आघाडीची चर्चा करतायत आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते तिथे जाऊन मोदींच्या सभेला किंवा सहभागी होतात किंवा. तर हे मला असं वाटतं की भाजपनं ह्या सगळ्या फटी नीट शोधल्यात आणि कुठल्या फटीत पैसे लागतात, कुठल्या फटीत ईडी लागतं, सीबीआय लागतं, इन्कम टॅक्स लागतं, ही जी म्हणजे ईडी काही आता नाहीये, ईडी आधी होतच. शरद पवारांसारखे नेते सुद्धा स्टेटमेंट करतात की काल परवापर्यंत ईडी ही लहान मुलालाही कोणालाही माहीत नव्हती या देशामध्ये. सरकार म्हणून, म्हणजे मागचं सरकार म्हणून अशा प्रकारचं विधान हे सरकारसाठी चांगलं आहे का वाईट आहे? तर वाईटच आहे. म्हणजे ईडीचा तुम्ही जर विचार केला तर ईडी ही काही भाजपनं आणलेली यंत्रणा नव्हे, तिला दात देण्याचं काम काँग्रेसनं केलंय. पण मग त्यावेळेला जर भाजपच्या बद्दल काँग्रेसची मंडळी सिरियस असती, भाजपला रोखण्याच्या बद्दल, तर भाजपच्या माणसांची काही लफडी नसतील का? त्यांचे काही आर्थिक गैरव्यवहार, त्यांच्यामध्ये एवढे बिल्डर, एवढे डेव्हलपर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आहेत, तर या सगळ्यांचा काही बंदोबस्त यांना का करता येऊ नये? याचं कारण मला असं दिसतं की काँग्रेसचा माणूस स्वतःला पक्ष समजतो, तो स्वतःचा मतदारसंघ, स्वतःची जात, तो, त्याची बायको, त्याची मुलगी, म्हणजे हे अशोक चव्हाण तिकडे गेलेत म्हणून नाही, सुशीलकुमार शिंदे त्याच प्रकारचे आहेत. ही सगळी मंडळी अशी आहेत की ते आता म्हणजे मध्यंतरीच्या काळामध्ये काँग्रेसच्या खात्यावर यांनी बंदी आणायचं ठरवलं होतं. ती जर बंदी आणली असती यांनी तर काँग्रेसवाल्यांनी पैसे कुठून खर्च केले असते? कारण काँग्रेसवाल्यांना पक्षासाठी पैसे खर्च करणं या गोष्टीमध्ये फार गतीच नाहीये. पक्षाने त्यांच्यासाठी पैसे खर्च करावे आणि मग पक्षाच्या नावावर मिळवलेले पैसे या मंडळींनी खर्च करावेत. ही जे आहे म्हणजे पवार साहेबांनी म्हणणं की बाबा ईडी लोकांना माहिती नव्हतं, ईडी लोकांना माहित नव्हतं याचं कारण तुम्ही ईडी नीट वापरलं नाही. आणि 2002 साली गुजरातची दंगल झाली, त्यानंतर भूकंप गुजरातमध्ये झाला. या सगळ्या काळात स्वतः पवारांनी असं म्हटलेलं आहे की मोदींना ज्या वेळेला पूर्ण आयसोलेट केलं गेलं होतं त्यावेळेला शरद पवारांनी त्यांना मदतीचा हात दिलेला आहे. शरद पवार ही इतके चाणाक्ष राजकारणी आहेत, तर मोदी हा माणूस पुढे कोणत्या दिशेनं जाईल याचा त्यांना अंदाज आला नव्हता का? 2002च नाही फक्त, तर 2014ला सुद्धा जेव्हा त्रिशंकू अवस्था होती महाराष्ट्रात, तेव्हा पहिला पक्ष जो पुढे आला तो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी होता.
की भाजपाला आम्ही सपोर्ट करू जर त्यांचं शिवसेनेचं बिघडलं तर. काय असेल शरद पवारांचं याच्यामागे गेम, आणि हा नुकसानदायक ठरला आहे का महाराष्ट्र? नाही, नुकसानदायक ठरलेलंच आहे. आणि शरद पवारांनी 2014 साली जेव्हा हे म्हटलं, त्यामुळे माझ्यासारखे काय म्हणूया त्याला थोडंफार पॉलिटिकल ॲक्टिव्हिजम फेसबुकवरनं सोशल मीडियावरनं करणारे लोक आहेत. तर मी फेसबुकवर लिहिलं तर माझ्या राष्ट्रवादीतल्या मित्रांना ते आवडलं नाही की तू पवार साहेबांच्या विरोधामध्ये लिहिलंस. माझं असं म्हणणं की त्यांनी तुम्हाला विचारलं नाहीये, मग तुमचं बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना तुम्ही का केलं? आणि म्हणजे तुम्ही केलं का केलं? कारण तुम्हाला शिवसेनेची कंबर मोडायची होती की उद्या बीजेपीचे लोक आमच्या बरोबर आले तर शिवसेनेला ते बाजूला टाकतील आणि आम्ही सत्तेमध्ये पार्टनर राहू. म्हणजे तेव्हा तुम्ही 99 ते 14 ही 15 वर्ष तुम्ही सत्तेत होतात, पुढची काही वर्ष तुम्ही राहू शकला असतात की नाही, पण तुम्हाला बाहेर राहायचं नव्हतं. आता तुमच्या त्याच विधानाचा वापर अजित पवारांनी पक्ष फोडताना केलेला आहे. हो, त्यांनी सांगितलं ना. म्हणजे ही जी पवार साहेबांची काय म्हणूया त्याला लघुदृष्टी आहे, पवार साहेबांची स्वतःच्या, म्हणजे पवार साहेबांबद्दल टीका करणारे लोक काही भाजप आणि शिंदेच्या गटातले फार मोठे आहेत असं नाही, पण लोक जेव्हा त्यांना असं म्हणतात की तुमचा 3.5 जिल्ह्यांचा पक्ष आहे की तुम्हाला कधी 70च्या वर जागा मिळू शकल्या नाहीत, तेव्हा तुम्हाला शरद पवारांच्या राजकारणाबद्दल आस्था असली तरी फॅक्च्युअली हे तपासूनच पाहिलं पाहिजे की डीएमके आणि AIADMK सारखं पवारांना यश का नाही मिळालं. तृणमूल काँग्रेस तिसऱ्यांदा सत्तेमध्ये आहे. जगनमोहन रेड्डी 2 वर्ष आंध्रभर फिरला आणि तो सत्तेमध्ये, केजरीवाल सत्तेमध्ये आला, चंद्राबाबू नायडू सत्तेमध्ये आला, अकाली दलाचे लोक सत्तेमध्ये आले. म्हणून शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे ही जी महाराष्ट्रातल्या पिगमी मंडळीनं हिमालयासारखी माणसं वाटतात, या हिमालयासारख्या माणसांना कधीही स्वबळावर महाराष्ट्रामध्ये सत्ता का आणता येऊ नये. याचं कारण बाळासाहेबांनी त्यांचा जो काही मराठीचा विचार आहे तो मराठीचा विचार फार छुपा आणि छोटा आणि खुजा ठेवला, संकुचित ठेवला, आणि तो कायमच प्रतिक्रियावादी, प्रतिकात्मक आणि हिंसकतेच्या अंगाने जाणारं होतं. आणि पवार साहेबांनी हा विचार करताना नेहमी संस्थानांची गोळाबेरीज करणं, संस्थानांची गोळाबेरीज. आता परवा त्यांनी विजयसिंह मोहिते पाटलांना आपल्याकडे परत आणलं, लोकांनी त्यांचं कौतुक केलं की म्हणजे मास्टर स्ट्रोक आहे, पवारांची खेळी महत्वाची आहे. पण गेल्या 10 वर्षामध्ये विजयसिंह मोहिते पाटलांच्या कुटुंबाचा बाजार उठवून तिथे पवार साहेबांना दुसरा माणूस का उभा करता येऊ नये. म्हणजे विजयसिंह मोहिते पाटलांच्या नंतर धैर्यशील मोहिते पाटील असेल, दरम्यानच्या काळात विजयसिंह मोहितेंचा मुलगा बीजेपीत आहेच. म्हणजे विजयसिंह मोहिते आरामात 2 दगडांवर पाय ठेवून निवांत जगतायत. महत्वाचा मुद्दा हा येतो या सगळ्या चर्चेमधून की जर जे राजकीय पक्ष या देशामध्ये एकमेकाविरुद्ध लढत आहेत त्यांच्यामध्ये क्रिमिनल्स आहेत, त्यांच्यामध्ये भ्रष्ट लोक दोन्ही बाजूला आहेत, दोन्ही बाजूला क्रिमिनल्स आहेत, दोन्ही बाजूला भ्रष्ट लोक आहेत, आणि जी वैचारिकता जी पाहिजे त्याचा अभाव दोन्ही बाजूला दिसतोय, तर मग हे हुकुमशाही विरुद्ध लोकशाही असं जे चित्र ह्या लढाईला दिलं जातं ह्याच्यात कितपत तथ्य आहे आणि कुठे जाईल ही लढाई सगळी? असं आहे की भाजपची जी आकांक्षा आहे 400 पार जाण्याची, त्यांच्या काही प्रतिनिधींनी जर म्हटलं की आम्हाला घटना बदलायची आहे, जरी त्यांनी घटना बदलायची असं म्हटलं तरी त्यांना वाटतं तितकं ते सोपं नाही. म्हणजे इंदिरा गांधींनी सुद्धा अशा प्रकारचे काही प्रयत्न करून पाहिले 42व्या घटना दुरुस्तीच्या नंतर. राजीव गांधींना 417चं मॅन्डेट होतं 1984 मध्ये. अर्थात राजीव गांधी आणि मोदींमध्ये फरक असा आहे की राजीव गांधी हा भोळसट मनुष्य होता आणि राजकीय दृष्ट्या अपरिपक्व होता. मोदी हे अतिशय मुरलेले गृहस्थ आहेत आणि कमालीचे खुनशी पण आहेत. त्यामुळे ते स्वतः सर्व विरोधकांना, आधी मोठ्या राष्ट्रीय विरोधकांना, मग प्रादेशिक विरोधकांचा निपात केल्याशिवाय त्यांच्या आयडिओलॉजीमध्येच ते आहे की ते शांत बसणार नाही. पण याचा अर्थ आत्ताची इंडिया आघाडी, आत्ताची काँग्रेस, आत्ताची महाराष्ट्रातली मविया हे लोक कोण आहेत? तर ते मोठे चोर आहेत आणि हे मध्यम चोर आहेत. त्यामुळे ज्यांना काही एक राजकीय संघटन उभं करायचं आहे, ज्यांना काही एक राजकीय ताकद निर्माण करायची आहे, आणि ज्यांना मोठे प्रस्थापित, छोटे प्रस्थापित, मोठे लबाड, छोटे लबाड यांच्या पलीकडच्या राजकीय चौकटीकडे पाहायचंय, त्यांना आता लेसर इव्हिल म्हणून ह्यांच्याबरोबर राहायला हरकत नाही. पण याचा अर्थ कायम ह्यांचंच शेपूट धरून राहिलं पाहिजे असं नाही. कारण मला असं दिसतं की काँग्रेस असेल, उद्धव ठाकरेंची आधी न फुटलेली आणि आता फुटलेली सेना असेल, पवार साहेबांचा आधी फुटलेला आणि आता न फुटलेला पक्ष असेल, या सगळ्यांमध्ये लोकांचं सेटिंग लागलेलं आहे. एकेका मतदारसंघापासून ते एकेका जिल्ह्यापर्यंत, आणि तिथले जे सगळे मुखंड आहेत त्या मुखंडांना नवा श्वास घेणाऱ्या माणसांची गरज पण नाही आणि तशा प्रकारचा अवकाश त्यांना निर्माण करायचा. सर्वपक्षीय गँग म्हणू शकतो आपण. ही एक प्रकारची टोळी, हे माफियोसी आहे.
हे सर्व पक्षीय माफियोसी आहे. आणि त्याच्यामुळे असं आहे की म्हणजे सत्तेत किंवा विरोधात जरी राहिलो तरी एकूण आपल्या गँगकडेच म्हणजे एकतर सत्तेत राहिलं पाहिजे, समजा विरोधात राहिलो तरी विरोधात घरात राहिलो पाहिजे, तुरुंगात राहता कामा नये. म्हणजे हा एक मेजर जर काही ज्याला नॅरेटिव्ह मधला बदल मोदींनी घडवून आणला असं म्हणता येईल की दोन प्रकारचे विरोध त्यांनी निर्माण केले. एक म्हणजे ते रस्त्यावर त्यांच्याशी भांडतायत आणि दुसरे जे ते जेलमध्ये आहेत आणि जेलबंद बाहेर आल्यानंतर डायरेक्ट त्यांच्यासमोर लोटांगण घालायला जात आहेत. तर हे मला असं वाटतं की अजूनही निवडणुकीला 1.5 महिन्याचा कालावधी ह्या प्रक्रियेला आहे. राहुल गांधी ज्या प्रकारचा विचार करतायत तो मला असं वाटतं की आत्ताच्या घडीला काँग्रेस नावाची जी एक दलित गात्र झालेली संघटना आहे त्या संघटनेच्या बराच पुढचा विचार आहे. काँग्रेसला मला असं दिसतं की काँग्रेसची जी सगळी संस्थानिक मंडळी आहेत त्यांना राहुल गांधी हा पण चेहरा पाहिजे. एकदा त्यांचं सत्तेचं बस्तान नीट बसलं की ते जसा त्यांनी राजीव गांधीच्या भाबडेपणाचा फायदा उठवला तसा ते राहुलच्या कंपॅरेटिव्ह तरुणपणाचा फायदा पण उठवायला मागे पुढे पाहणार नाही. त्यामुळे आता मला असं दिसतं की राहुल गांधी त्याच्या भोवती, मला वाटतं राहुल गांधी भाबडे आहेत ते राहुल गांधी मला त्याच्या वडिलांनी इतके भाबडे नाहीत वाटत. म्हणजे 2014 ज्या पद्धतीने बोलतायत आणि जे काय मांडतायत तर ते 2024 बद्दल बोलतायत का अजून पुढचं बोलत? मला एक असं वाटतं की 2014 साली जेव्हा त्यांचा म्हणजे ते एक राजपुत्र म्हणूनच लोकांच्या समोर आले आणि त्यावेळेला त्यांनी लोकांमध्ये गेले नाहीत, लोकांशी कनेक्ट झाले नाहीत आणि राहुल गांधी हा या सगळ्या सोशल मीडियाच्या म्हणजे विषारी कॅम्पेनचा पहिला मोठा बळी आहे. म्हणजे त्या माणसाला पहिल्यांदा त्याला पप्पू करून टाकलं ह्या मंडळींनी. त्यातनं त्याला बाहेर पडण्यासाठी भारत जोडो यात्रेपर्यंत जावं लागलं. पण आता मला असं दिसतं की त्या माणसाला एक क्लॅरिटी आहे. क्लॅरिटी असणं आणि यशस्वी होणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. पण क्लॅरिटी नसलेली माणसं यशस्वी होण्यापेक्षा क्लॅरिटी असलेली माणसं थोडी कमी यशस्वी झाली तरी चालतील. आणि मला असं वाटतं की राहुल गांधी जो विचार आज करत असतील किंवा अगदी काही नवी मंडळी कदाचित आदित्य ठाकरे तो विचार करत असतील, पण म्हणजे आदित्य ठाकरेंच्या विचार करण्याच्या बद्दल मला कधी कधी ते ज्या पद्धतीनं शाळांचं इंटरनॅशनल करण्याच्या नादी लागतात त्यातनं त्यांचे पाय जमिनीवर आहेत का अशी मला कधी कधी शंका येते. पण तरी ज्या पद्धतीनं ही मंडळी विचार करतायत कदाचित ते 24 पेक्षा 24चा विचार करायलाच लागतो कारण तुम्हाला निवडणुका लढवायच्या आहेत. पण 29, 34 किंवा मधल्या काळात जेव्हा कधी निवडणुका होतील असं एक 10 वर्षाचं जर नीट नियोजन विरोधी पक्षांच्या मंडळींकडनं होऊ शकलं तर मला असं दिसतं की मोदी हे संघ आणि त्या सगळ्या एका इकोसिस्टीमचं पहिलं चॅलेंज आहे, शेवटचं चॅलेंज नाहीये. तुम्हाला काय वाटतं कारण की काँग्रेस आता एकदम 543 मध्ये अगदी 40च्या आकड्यापर्यंत आहे, हे कमजोर आहे, कमकुवत आहे पॉलिटिकली. तरी काँग्रेसपेक्षा नरेंद्र मोदी सुद्धा जास्त अटॅक गांधी फॅमिलीवर करतात. कारण काय त्याचं? एक मला असं दिसतं की गांधी कुटुंबाने म्हणजे नेहरूंनी, इंदिरा गांधींनी, राजीव गांधींनी, त्यानंतर सत्तेच्या बाहेर राहून पण सोनिया गांधींनी आणि मग राहुल गांधींनी काँग्रेस काँग्रेस ही एक अशी यंत्रणा आहे की जी त्या गांधी घराण्याच्या भोवती फिरते आहे. म्हणजे जर ते अजूनही तसंच मला दिसतं. म्हणजे जरी मल्लिकार्जुन खरगे पक्षाचे अध्यक्ष झालेले असले आणि ते परस्परांशी त्यांचं जाहीर जे वागणं आहे ते जरी रिस्पेक्टफुली असलं तरी सुद्धा मला असं वाटतं की काँग्रेसवाल्यांमध्ये एक उपजतच अशा प्रकारची शरणागत वृत्ती आहे. आणि मोदींचं मला असं दिसतं की त्यांना या गांधी कुटुंबाबद्दल ज्या सगळ्या मंडळींना एक रोष आहे, म्हणजे आपल्याकडचे सगळे हे जे काय म्हणूया त्याला बॉम्बे प्लानवाले, तेव्हाचे स्वातंत्र्यपूर्व काळातल्या बॉम्बे प्लानवाले ज्या मंडळींना काँग्रेसचा समाजवाद मान्य नव्हता किंवा ज्यांना इंदिरा गांधींचं गरिबी हटावचं धोरण मान्य नव्हतं किंवा प्रिन्सली स्टेट संस्थानांची वतन खालसा केली, तनखा बंद केले ते मान्य नव्हतं किंवा बँकांचं राष्ट्रीयकरण मान्य नव्हतं, असा एक जो मोठा साचलेला वर्ग भारतामध्ये आहे, या सगळ्यांच्या दृष्टीने मोदींना आणि संघाला विरोध करणाऱ्या लोकांचा जीव गांधी घराण्यात आहे. मग एकदा तो पोपट मारून टाकला की आपोआप सगळा विरोध नेस्तनाबूत होईल असं त्यांचं एकूण हायपोथिसिस दिसतो. आणि म्हणून ते गांधी घराणं, हुकुमशाही किंवा घराणीशाही अशा प्रकारचा युक्तिवाद करतात. हा जो परिणाम आहे हा वाईस वर्षा मोदींनाही लागू होतो कारण भाजपाचं सगळं राजकारण हे फक्त मोदी केंद्रित आहे. त्यामुळे मोदीवरती जो अटॅक सुरू आहे तो जर फळाला आला तर भाजप सुद्धा नेस्तनाभूत होऊ शकते. भाजप नेस्तनाभूत होऊ शकते. फक्त मला त्याच्यात असं वाटतं की संघ हा त्यांचा या प्रकारचा वर्षानुवर्ष भूमिगत कामं करायची सवय असल्यामुळे त्यांचा बफर आहे.
म्हणजे त्यांना असं दिसलं की मोदी हे नाणं नाही चालत आहे, तर त्यांची जी सिक्वेन्स मधली नाणी आहेत, मग शहा असतील, योगी आदित्यनाथ असतील, किंवा महाराष्ट्रातल्या काही अतिउत्साही लोकांना देवेंद्र फडणवीस सुद्धा त्या यादीमधले आहेत असं वाटतं, ती अशी नवीन नाणी बाजारात आणण्याची क्षमता संघामध्ये आहे. अर्थात ते त्यांना जमेल, केलं जाईल हे मला माहित नाही, पण आता मला असं दिसतं की मोदींनी स्वतः प्रयत्नपूर्वक त्यांचं दैवतीकरण घडवून आणलेलं आहे. म्हणजे मोदींनी स्वतःचं दैवतीकरण, म्हणजे त्यांनी संघ त्याच्यासोबत नाहीये दैवतीकरण. आता असं आहे की संघ कायमच आम्ही भाजप बरोबर नसतो असा एक त्यांनी स्टँड घेतलेला आहे, आव आणलेला आहे, आणि आम्ही एक सांस्कृतिक संस्था आहोत, आम्हाला काय सगळे सारखेच आहेत, अशा प्रकारचा एक युक्तिवाद ते करत आलेत. पण तो जर युक्तिवाद खरा मानायचा तर नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये भाजप आणि मित्र पक्षांचे सगळे आमदार रेशीम बागेत का जाऊन येतात? मग त्यांनी रेशीम बागेत जाण्याचं किंवा त्यांनी रेशीम बागेत यावं अशा प्रकारची अपेक्षा बाळगण्याचं काही कारण राहत नाही. मग हे जे आहे की संघ हा तो एक ढाचा उभी करणारी यंत्रणा आहे, आणि या यंत्रणेचा आजचा अतिशय प्रॉमिनंट म्हणजे मला असं दिसतं की मोदींना भांडवल पण कळतं आहे, म्हणजे म्हणून त्यांना अदानी कळतो आहे. म्हणजे अदानीकडे भांडवल आहे, RSS कडे संघटन आहे, आणि बाकीचा जो सगळा बिनचेहऱ्याचा मध्यम वर्ग आहे, रोज सकाळी व्हॉट्सअपवरनं हा देश, इथला हिंदू, इथली संस्कृती धोक्यात आणण्याचं कॅम्पेन करणारे लोक आहेत. हे सगळे लोक तुम्ही बघा, ह्याच्यामधले पेड कोण, अनपेड कोण, ब्रेनवॉश्ड कोण आणि ब्रेन डेड कोण आहेत हे आपल्याला कळत नाही. हे जे आहे ना, मला असं वाटतं की ह्याचं हे जोपर्यंत नीट मोकळं होत नाही, आणि जर का इंडिया आघाडीला, महाविकास आघाडीला हे भेदायचं असेल तर मला असं वाटतं की त्यांनी याच्यावर हल्ला केला पाहिजे. म्हणजे शरद पवारांनी परवा असं म्हटलं त्यांच्या एका निवेदनात की पुतीन ज्या पद्धतीनं रशिया चालवतात तसे मोदी भारत चालवतात. मला असं वाटतं की उशिरा का होईना शरद पवारांनी हे विधान करणं फार महत्वाचं आहे. अशा प्रकारचं विधान जर एखादे भारतातले महत्वाचे राजकीय पक्ष करतील आणि ते कृतीतनं अंमलात आणतील तर मला वाटतं काहीतरी एक चॅलेंज, एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे. भारत हे संघराज्य आहे, अनेक राज्यांचा मिळून देश बनलेला आहे, आणि राज्यांची रचना ही भाषावार रचना झालेली आहे. भाषावार म्हणजे मग तिथे तुमच्या प्रादेशिक अस्मिता आला, प्रादेशिक ओळख आली, प्रादेशिक भौगोलिक सगळी स्थिती आली, तिथलं कल्चर आलं, ह्या सगळ्या गोष्टी आल्या. आत्ताचं जे राजकारण जे असं केंद्रातून सगळं सुरू आहे, आणि एक सूत्र हिंदुत्वाचं किंवा दुसऱ्या कुठल्या मोदी हे सगळे नायक आहेत, ह्या सगळ्यामध्ये हे संघ राज्याची जी रचना आहे भाषावर आणि प्रादेशिक जी ओळख आहे प्रत्येक राज्य, त्याचं काय होणार आहे? आणि स्पेशली मला महाराष्ट्राबद्दल विचारायचं. संघाला किंवा संघाची जी राजकीय अपत्य होते, म्हणजे पहिलं जनसंघ, ज्यावेळेला महाराष्ट्राच्या निर्मितीची चर्चा झाली किंवा राज्य पुनर्रचनेची चर्चा झाली, त्यावेळेला जनसंघाने अतिशय क्लिअरली म्हटलं होतं की भाषावार प्रांतरचना होता कामा नये. देशाचे 4 भाग व्हायला पाहिजेत, पूर्व प्रांत, पश्चिम प्रांत, दक्षिण प्रांत, उत्तर प्रांत. म्हणजे त्यांच्या दृष्टीनं कमीत कमी हेट्रोजिनियस रचना तीच आहे. आणि तसं जर झालं तर मग सोपं पडतं मॅनेज करायला. पण ही जी रचना आहे ती रचना, आणि ब्रिटिशांच्या काळामधली बॉम्बे प्रॉव्हिन्स, सेंट्रल प्रॉव्हिन्स, नॉर्थ ईस्टर्न फ्रंटियर प्रॉव्हिन्स, नॉर्थ वेस्टर्न फ्रंटियर प्रॉव्हिन्स, सेंट्रल प्रॉव्हिन्सेस अँड बेरार, ह्या रचनेमध्ये काही फरक नाहीये. म्हणजे ही जी रचना जनसंघवाल्यांच्या डोक्यात आहे ती प्रशासकीय यंत्रणा ताब्यात ठेवण्याची आहे. त्यांच्या सुदैवाने, त्यांच्या दुर्दैवाने हे भारतात कोणी ऐकलं नाही. म्हणजे पोट्टी श्रीरामुलूंनी उपोषण केलं, त्यांचा मृत्यू झाला, आंध्र प्रदेश स्थापन झाला, मग राज्य पुनर्रचना आयोग झाला, तेव्हा महाराष्ट्र दिला नाही. आणि मला असं वाटतं की काँग्रेसबद्दल, नेहरूंबद्दल प्रेम व्यक्त करताना पण आपण हे सांगायला पाहिजे की त्यावेळेला नेहरू महाराष्ट्राशी नाही बरं वागले. म्हणजे मुंबई महाराष्ट्राला न देण्याचा निर्णय हा गंभीर चूक होती त्यांची, आणि ती जर चूक त्यांनी कदाचित केली नसती तर या प्रकारचं अँटी काँग्रेस वातावरण महाराष्ट्रात निर्माणच नसतं झालं. आणि त्यातला एक महत्वाचा भाग आपण लक्षात घ्यायला पाहिजे की संयुक्त महाराष्ट्र समितीमध्ये भारतीय जनसंघ होता, पण तो किती काळ होता? तो सगळ्यात शेवटी जॉईन झालेला आणि सगळ्यात पहिल्यांदा बाहेर पडलेला पक्ष आहे. म्हणजे तो जुलमाचा रामराम म्हणून संयुक्त महाराष्ट्र समितीमध्ये ते लोक होते. आता तुम्ही जर पाहिलं तर आता ह्यांची जी सगळी व्यवस्था आहे ती हिंदी हिंदू हिंदुस्थान अशी आहे.
हा देश बहुराष्ट्रीय आहे, बहुभाषिक, आणि हा देश अनेक राष्ट्र, हा उपखंड आहे. म्हणजे भारताची जर तुलना करायची तर ती तुम्हाला युरोपियन युनियनशी केली पाहिजे किंवा कॉमनवेल्थ ऑफ इंडिपेंडंट स्टेट्स, हे जे सोव्हिएत युनियनच्या विघटनानंतर निर्माण झालेली राष्ट्र आहेत त्यांच्याशी केली पाहिजे. आता हा जो भारत आहे, हा भारत म्हणजे हा महाराष्ट्र आणि गुजरात सारखा नाही, महाराष्ट्र आणि तमिळनाडू सारखा नाही, उत्तर प्रदेश आणि केरळ सारखा नाही. पण हे लोक का एकत्र राहिले आहेत? कारण हे ब्रिटिशांची ही सगळी माणसं एकत्रितपणाने लढली ब्रिटिशांच्या विरोधामध्ये, आणि हे लढताना सुद्धा आता जे लोक हा देश एकत्र ठेवायलाच पाहिजे, आम्हीच तो अखंड भारत आणणार आहोत म्हणतायत, त्यांच्यातल्या कुणीही स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेतलेला नाही. आता ही माणसं, यांची महाराष्ट्राकडे बघण्याची काय धारणा आहे किंवा संघराज्याकडे बघण्याची काय धारणा आहे? तर देवेंद्र फडणवीसांनी 2014च्या निवडणुकीच्या अगोदर असं म्हटलं होतं की 2014च्या का त्याच्या आधीच्या मला वाटतं की वेगळा विदर्भ झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही. म्हणजे त्यांनी लग्न करावं की नाही त्यांचा पर्सनल चॉईस आहे, पण मग विदर्भाच्या निर्मितीला त्याच्याशी जोडण्याचं काय कारण आहे? स्वतः गडकरी असं म्हणालेले आहेत, आणि काँग्रेसमधला एक असंतुष्टांचा वर्ग कायम असं म्हणत आलेला आहे की आम्हाला वेगळा विदर्भ पाहिजे. पण वेगळा विदर्भ ही कायम तिथल्या मारवाड्यांची आणि हिंदी भाषकांची मागणी राहिलेली आहे. मग भाजपचे जे पाठीराखे आहेत ते तिथले मारवाडी आणि हिंदी भाषक आहेत, आणि त्याच्यामुळे ही एक छोटीशीच मागणी भाजपच्या मंडळींनी इन्फ्लेट केली. एकदा तुम्ही ती मागणी इन्फ्लेट केली, तुमचं सरकार होतं 2014 ते 2019 महाराष्ट्रात होतं, तुम्ही प्रमुख पार्टनर होतात, आणि तुमचं जर विदर्भावर एवढं प्रेम होतं तर तुम्ही शिवसेनेला लाथ मारून विदर्भ वेगळा करायला पाहिजे होता. पण असं आहे की एकदा तुम्ही पूर्ण महाराष्ट्रावर राज्य केलं की मग कुठल्याही राज्याच्या एका छोट्या भागावर राज्य करण्याची आकांक्षा बाळगणं ही ओसाडगावची पाटीलकी घेण्यासारखंच आहे. म्हणून त्यानंतर तुम्हाला असं दिसेल की फडणवीस विदर्भाबद्दल कधी बोललेले नाहीये. म्हणजे एरवी तुम्ही छोट्या राज्यांबद्दल बोलता की नाही, मग छोट्या राज्यांबद्दल बोलायचं तर सौराष्ट्र आणि जुनागडचं वेगळं राज्य का नाही करायचं? छोटी राज्यच करायची तर मग महाराष्ट्राचंच का करायचं, कर्नाटकाचंच का करायचं? मग गुजरातचंही केलं पाहिजे, मग राजस्थानचंही केलं पाहिजे. आणि अशा प्रकारची मागणी भारतामध्ये गेली 20-25 वर्ष दुसऱ्या राज्य पुनर्रचना आयोगाच्या निमित्तानं होतेच आहे. तो वेगळाच विषय आहे. पण जर तुम्ही या राज्यांमध्ये, म्हणजे तुम्ही बघा की काँग्रेसनं 356चं जे कलम आहे राज्यांमध्ये राष्ट्रपती राजवट आणणं, त्याचा गैरवापर केला, गंभीर गैरवापर केला, आणि त्यामुळे आधी सरकारी आयोगानं आणि नंतर पुछी आयोगानं असं म्हटलं की राज्यपाल हा माणूस शक्यतो सत्ताधारी पक्षातला असताच कामा नये, तो त्रयस्थ माणूस असला पाहिजे, आणि तो निवडताना राज्यांना विश्वासात घेतलं पाहिजे. काँग्रेसने ते नाही केलं. पण तुम्ही काँग्रेसपेक्षा वेगळे आहात की नाही? तुम्ही स्वतःला पार्टी विथ अ डिफरन्स म्हणता की नाही? मग तुम्ही का नाही ते तसं केलं? इनफॅक्ट भाजपचे जे सगळे राज्यपाल आहेत त्यांनी तर सरकार पाडणं, सरकारांच्या दैनंदिन कामकाजामध्ये हस्तक्षेप करणं हे अतिशय, म्हणजे महाराष्ट्रामधलं कोश्यारी हे त्याचं अत्यंत उत्तम उदाहरण आहे. म्हणजे राज्य खच्ची करणं, राज्यांची ताकद नष्ट करणं हे सातत्यानं आपल्याला हे लोक करताना दिसतात. मला त्यातली, आणि आताच्या प्रचारामध्ये मोदी असं सतत म्हणतायत की हा देश तोडायचा ह्यांचा विचार आहे, हा देश हे दक्षिण भारतातल्या लोकांबद्दल ते तामिळनाडूमध्ये पण म्हणाले. इथे यायचंय परत थोडंसं की तुम्ही ह्याच्याकडे कसं काय बघता की भारतातल्या आजच्या सद्यस्थितीमध्ये सुद्धा, म्हणजे भाजप इतकी पॉलिटिकली प्रबळ असताना सुद्धा जिथे भाषिक अस्मिता किंवा प्रादेशिक अस्मिता आपण म्हणू, जिथे जागृत आहेत अजूनही, पंजाब असेल, साऊथ असेल किंवा पश्चिम बंगाल असेल, पूर्वोत्तर राज्य असतील काही ठिकाणी, तिथे भाजपा तेवढी ताकदीने शिरकाव करू शकलेली नाहीये. कसं बघता या निरीक्षण? याचं कारण धार्मिक अस्मितेवरचा उतारा भाषिक अस्मिता हाच आहे. म्हणजे जिथे, म्हणजे पंजाबमध्ये म्हणजे खलिस्तानची मागणी ही या देशाच्या एकात्मतेच्या विरोधात जाणारी, आणि ज्याला देशाने विरोध करणं आवश्यकच होतं अशा प्रकारची मागणी होती. पण त्यातला जो मूळचा भाग आहे तो पंजाबी भाषेच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे, तमिळ भाषेच्या अस्तित्वाचा प्रश्न. म्हणजे तमिळनाडूच्या मंडळींनी, केरळच्या मंडळींनी आपापल्या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळवून घेतला. आज मराठीला तो दर्जा मिळावा का नाही ह्याच्याबद्दल माझं भाषेच्या चळवळीतला कार्यकर्ता म्हणून एक वेगळं मत आहे. पण जर तमिळनाडू आणि केरळला राजकीय अरेंजमेंट म्हणून हा निर्णय त्यांच्या बाजूचा होत असेल तर महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये तो का होऊ नये? तुम्हाला असं वाटतं की उद्धव ठाकरेंनी आजही हिंदुत्वाचा मुद्दा सोडून जर मराठी अस्मितेचा मुद्दा जर परत एकदा केंद्रस्थानी आणला त्यांच्या राजकारणात
तर फरक पडेल त्यांच्या राजकारणात? निश्चितच असं मला वाटतं. किंबहुना मला असं वाटतं की उद्धव ठाकरेंना कोणीतरी समोर बसवून त्यांची जी परिभाषा आहे, मर्द, कोथळा काढीन, या सगळ्या मध्ययुगीन परिभाषेतनं कुणीतरी त्यांना बाहेर काढण्याची गरज आहे. कारण तुम्ही मर्द म्हणता तेव्हा तुम्ही समाजातला जो फेमिनाईन एलिमेंट आहे, समाजामधलं जे चांगलं स्त्री तत्व आहे, त्याच्याबद्दल तुम्ही अतिशय तुच्छतेनं पाहता. आणि शिवसेनेमध्ये स्त्रिया आहेत की नाही? आणि त्या शिवसेनेमधल्या स्त्रिया या पुरुषांनी इतक्याच सक्रिय स्त्री आहेत. मला असं वाटतं की उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे आता जी फळं भोगतायत ती बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वाच्या पापाची भोगतायत, त्या चुकीची भोगतायत. बाळासाहेब ठाकरेंनी जर भाजपला आपला खांदा वापरू दिला नसता आणि मराठीचा अजेंडा मुंबईत वेगळा, उर्वरित महाराष्ट्रात वेगळा, या पद्धतीनं जर समग्र विचार ते भाषा, समाज आणि संस्कृती या 3 अक्षांवर नीट करू शकले असते तर कदाचित त्यांना 95च्या ऐवजी थोडी उशिरा सत्ता मिळाली असती. पण डीएमकेच्या पद्धतीनं ते एक ताकदीचा प्रादेशिक पक्ष म्हणून उभे राहू शकले असते. पण मला असं दिसतं ठाकरे मंडळींचं की त्यांचा जो कॉन्शियसनेस आहे, त्यांची जी वैचारिक जाणीव आहे ती अत्यंतिक मुंबई केंद्रीय आहे. आणि त्या अत्यंतिक मुंबई केंद्रीय जाणीवेमुळे आता विदर्भातल्या, मराठवाड्यातल्या किंवा खानदेशातल्या खेड्यामधल्या एखाद्या 10वी नापास मुलामुलीची जी मराठी माध्यमात शिकली आहे, जेडपीच्या शाळेत शिकली, त्या मुलामुलींचे जगण्याचे प्रश्न आणि त्याचं राजकारण काय आहे याचा विचार करण्याचं त्यांना अनभिज्ञ आहेत. आणि म्हणून राज ठाकरेंसारख्या माणसाला त्यांच्या पहिल्या भाषणात असं म्हणावंसं वाटतं की मला ट्रॅक्टरवर जीन्स घालून बसलेला शेतकरी पाहायचा आहे. बेसिकली तो जीन्स घालतो का हाफ पॅन्ट घालतो हा मॅटरच नाहीये. बेसिकली त्याच्या शेतात पाणी आहे की नाही, त्याला व्यवस्थित वीज व्यवस्था आहे की नाही. पण हे अतिशय मराठीचं राजकारण करणाऱ्यांचं जमिनीवरच्या प्रश्नांच्या बद्दलचं माफक किरकोळ आकलन, म्हणजे हा मराठीच्या अजेंड्याचा दोष नाहीये, हा यांच्या मराठीच्या अजेंड्याच्या आकलनाचा दोष आहे. अजूनही मला असं वाटतं की उद्धव ठाकरेंनी त्यांनी राम मंदिर बांधलं, पण आम्ही त्यांच्या अगोदर राम मंदिराची मागणी केली. तिकडच्या देवळात ते गेले तर मग इकडच्या देवळात आम्ही जाऊ. तुमचं हिंदुत्व अमुकचं आहे, आमचं हिंदुत्व पोटाचं आहे. तुम्ही असा भगवा घेतलं, झेंडा घेतलात, आम्ही त्यापेक्षा वेगळा भगवा झेंडा घेऊ. असं करून तुम्ही भाजपला पॅरलल नॅरेटिव्ह उभं करू शकत नाही. रस्त्यावर चालले याचं. आणि ते असं आहे की म्हणजे भाजपनं हिंदुत्वाचा 6 लेनचा रस्ता उभा केलाय. तर तुम्ही तिकडे तुमची पायवाट घेऊन काय करणार आहात? तर तुम्ही शहाणपणाने त्या वाटेला जायचंच नाही आपल्याला असं म्हणून जी जुनी एक वाट तुम्ही मध्ये टाकून दिलेली आहे त्या वाटेवर जर तुम्ही परत गेलात तर आता सुदैवाने उद्धव ठाकरेंच्या मुलाला शहरीकरण कळत आहे, शहरातले प्रश्न त्याला तो तिथे वाढल्यामुळे कळत आहे. तर शहरं, ग्रामीण महाराष्ट्रातले प्रश्न, शेतीचे प्रश्न, या सगळ्यांचा विचार करून काय आहे महाराष्ट्र धर्म नवा याचा विचार करणं, हे मोदींना विरोध करू शकणारं हिंदुत्व काय आहे याचा विचार करण्यापेक्षा जास्त भाजपाचे जे विरोधक आहेत त्यांनी स्वतःच्या राजकारणाची एक नवीन मांडणी करणं गरजेचं आहे काळाच्या सोबत. माझा शेवटचा प्रश्न, 400 पार 400 पार असा प्रचार सुरू आहे. तुम्हाला एक राजकीय अभ्यासक म्हणून या 400 पार बद्दल काय वाटतं हा पहिला प्रश्न. त्याला जोडून प्रश्न, महाराष्ट्राचं काय होणार? हे 400 पारचं जे आहे ना, मला असं वाटतं की भाजपच्या माणसांचं एक कौतुक केलं पाहिजे की ते अशा पद्धतीनं, कधी त्यांनी अच्छे दिन आने वाले हैं हे तयार केलं, आता त्यांनी 400 पारचं म्हटलं. या प्रकारची वाक्य जुळवणं किंवा यमके वामनगिरी करणं त्यांना फार चांगलं जमतं. भाजपकडे तशा प्रकारचा स्किलसेट असलेला वर्ग आहे. आणि आपण बघायला पाहिजे की भाजपचा जो मूळचा पाठिंबा देणारा वर्ग आहे तो असा कायम लेखणी हातात असलेला वर्ग आहे. तो जो एक ब्राह्मणी मानसिकतेचा वर्ग आहे त्यांच्या हातामध्येच पिढ्यानपिढ्या, शतकानुशतक ते नेरेटिव्ह सेट करतात. आणि त्यामुळे मला असं वाटतं की हे जे 400 पार आहे ते त्यांनी असं चित्र निर्माण केलं की आम्हाला काही इश्यूज नाहीये, तुम्ही काही करा, आम्ही फक्त 4 जूनला तो निकाल येणार याची वाट पाहतो. आता मला असं वाटतं की, आणि जानेवारीमध्ये जेव्हा राम मंदिर झालं, त्याच्या भोवतीचं सगळं नॅरेटिव्ह त्यांनी उभं केलं, तेव्हा भाजपच्या विरोधकांनाही असं कदाचित वाटलं असेल की बहुतेक मिळतीलच यांना जागा. पण सुदैवाने राम मंदिर झाल्यानंतर लगेच 8 दिवसात निवडणुका नाहीयेत. मधल्या काळात अनेक ठिकाणी पाणी मिळायचं बंद झालंय, अनेक ठिकाणी दुष्काळ पडलाय, शेतकरी दिल्लीच्या वाटेवर येऊन त्याच्या वाटेमध्ये ह्यांनी खेळ ठोकलेले आहेत.
ते महिलांसाठीचं एक अधिवेशन घेण्याचा फार्स यांनी मधल्या काळामध्ये केलेला आहे. गॅस सिलेंडर महाग झालेला आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये बेरोजगारीचा मुद्दा, हे सगळं जे आहे ना, मला असं वाटतं की यांचं 400 पारची जी यांची अपेक्षा आहे ती पूर्ण होईल असं मला वाटत नाही. दुसरं मला असं वाटतं की आता त्यांनी महाराष्ट्रामध्ये असं म्हटलं की आम्ही मोदीजींना 45+ असं देऊ. आता जर 48 पैकी 45 जागा यांना जर मिळणार असतील तर ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस यांना मिळून 3च जागा मिळणार आहेत असं यांच्या गणितावरनं दिसतं, आडाख्यावरनं दिसतं. तसं जर असेल तर मग कोणत्या जागा उरतील ह्या तिघांकडे? तर मला असं वाटतं की हे सुद्धा त्यांचं समोरच्यांच्या छातीत धडकी भरवण्याचंच नॅरेटिव्ह आहे. पण सुदैवाने महाविकास आघाडीच्या मंडळींनी आता ते थोडं काही ठिकाणी बोलताना पंक्चर करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि मला असं वाटतं की इथे तुल्यबळ लढत महाराष्ट्रामध्ये होईल आणि निम्म्या निम्म्या जागा ह्या दोन्हींना, म्हणजे मला व्यक्तिशः राजकीय अभ्यासकाने तटस्थ असायला पाहिजे हे बरोबर आहे, पण शेवटी माझी स्वतःची एक भूमिका असते आणि मला असं वाटतं की महाविकास आघाडीचे लोक मला यांच्या तुलनेमध्ये कमी लबाड वाटतात आणि त्यामुळे उद्या त्यांचा कान धरणं जास्त सोपं आहे. त्यामुळे या 48 पैकी किमान एक तरी जागा महाविकास आघाडीच्या लोकांना जास्त मिळावी या दृष्टीनं यांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. फक्त त्यातला मला जो धोका वाटतो तो म्हणजे मतविभागणीचा आहे. पण मगाशी तुम्ही मुद्दा मांडलात, आपल्याही बोलण्यामध्ये आला तसं सगळ्या राजकीय फोर्सेसना स्वतःची ताकद वाढवण्याचा अधिकार आहे. म्हणजे एक दीर्घकाळ युपीमध्ये मायावती आणि विभागणीचं तुम्हाला वंचितचं भीती वाटते? म्हणजे वंचितच्या मंडळींनी मागच्या निवडणुकीमध्ये जी मतविभागणी झाली आणि त्याच्यामुळे काही उमेदवार पडले, तर मला असं वाटतं की कदाचित काँग्रेस आणि वंचित दोघांनाही याची कल्पना असावी की आपलं काही जुळणार नाहीये. पण मागच्या निवडणुकीच्या तुलनेमध्ये यावेळेला दोन्ही बाजूंनी अधिक धूर्तपणा दाखवलाय की एकमेकांच्या बद्दल वाईट बोलायचं नाही, एकमेकांचा काही ठिकाणी निवडून पाठिंबा दिलेला आहे. कदाचित अशी शक्यता आहे की अकोल्यामध्ये प्रकाश आंबेडकरांच्या बद्दलही एका टप्प्याला काहीतरी त्यांच्यामध्ये चर्चा घडू शकेल किंवा आणखी काहीतरी घडण्याची शक्यता आहे. पण हे मला असं वाटतं की आता आपण 2 फोर्सेस बद्दलच्या वादाबद्दल बोलतोय, पण या महाराष्ट्रामध्ये जनरलच निवडणुका 2014च्या जर तुम्ही पाहिल्यात तर त्या 4 पक्षांनी एकमेकांच्या विरोधात लढवलेल्या आहेत. म्हणजे आघाडी झाली पाहिजे, युती झाली पाहिजे, मतविभागणी होता कामा नये हे जरी बरोबर असलं तरी सुद्धा मतविभागणी होऊ नये या प्रक्रियेमध्ये जो मूळचा बलिष्ठ आहे तोच नव्या ॲस्पिरेशनल लोकांवर मात करून पुन्हा आपलं संस्थान उभं करत नाही ना, याचा पण विचार राजकीय पक्षातली मंडळी करणार आहेत. त्यामुळे मला वाटतं की हे लोक चांगली टक्कर देतील आणि किमान महाराष्ट्रामध्ये हा जो काही जे काही वेगाने भाजपाईकरण गेल्या 3 वर्षांमध्ये विशेषतः पक्ष फोडून यांनी केलंय ते मला वाटतं की बाकी काही नाही, पण क्रूर पद्धतीनं आणि घटनाविरोधी पद्धतीनं पक्ष फोडून निवडणूक आयोग विकत घेऊन सर्व यंत्रणा ताब्यात घेऊन राजकीय पक्षांमधली माणसं मिंधी करण्याची जी एक अतिशय घातक स्ट्रॅटेजी भाजपनं महाराष्ट्रात वापरली आहे, इतर काही नाही तरी किमान यासाठी भाजपचा पराभव होणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं. एकूणच भारतातलं राजकारण आणि त्याच्यासोबत राज्यातलं सुद्धा राजकारण याच्या वेगवेगळ्या अंगांनी त्याचे वेगवेगळे कंगोरे जाणून घ्यायचा प्रयत्न आपण केला. डॉक्टर दीपक पवार फार मनमोकळेपणाने बोलले आणि त्याच्यातून त्यांची अनेकदा त्यांचं जे मत आहे विश्लेषण करताना ते सुद्धा आलेलं आहे. त्याच्याबद्दल त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जर मला राजकीय विश्लेषक म्हणून तटस्थपणे बोलायचं असलं तरी माझी सुद्धा काहीतरी एक भूमिका आहे आणि ती भूमिका त्यांनी ह्या मुलाखतीच्या शेवटाला स्पष्टपणे व्यक्त केलेली आहे की ज्या क्रूर पद्धतीने भारतीय जनता पार्टीचं राजकारण सुरू आहे हे राजकारण संपलं पाहिजे आणि ते राजकारण संपण्यासाठी भाजपासुद्धा या राजकारणामधून संपणं गरजेचं स्पष्ट मत डॉक्टर दीपक पवार यांनी व्यक्त केलेलं. तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली? कुठले कुठले मुद्दे तुम्हाला आवडले? तुमचं त्या मुद्द्यांवरती काय मत आहे किंवा विश्लेषण आहे? कॉमेंट्समध्ये जरूर मांडा.